पहिल्या चॅप्टरचे थोडे पॉइंट्स गेले. तर मी तेच रिपीट करते. आजचं चॅप्टर आहे हार्ट. त्या हार्ट मध्ये आपण जे थँक्यू थँक्यू जे म्हणतोय ते मेकॅनिकल होऊन जातं आणि आपण मेकॅनिकल न राहता आपल्याला डीप फील करायचं आहे. आणि जेवढं आपण डीप फील करू तेवढे आपल्या सोन्याचे कॉईन वाढणार आहे. जे आपण चांदीचे, सोन्याचे आणि स्टीलचे म्हणतोय. तर आपल्याला सोन्याची कमाई करायची, आपल्याला चांगलं जास्तीत जास्त कमाई करायची आणि त्याच्याने आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करायला आपल्याला किंमत द्यावी लागेल. म्हणजे सोन्याच्या कॉईननी किंमत द्यायची असेल तर मग आपण जेवढा मनापासून डीप फील करून ग्रॅटिट्यूड देऊ तेवढं ते होईल. मग आजची प्रॅक्टिस आपल्याला ते सांगते की ते मनापासून फील कसं करायचं. तर आपल्याला त्याला वेळ लागतोय. पहिले आपण मेकॅनिकल म्हटलो, आता खरंच म्हणतोय, मनापासून म्हणतोय, आता सवय होते. आजच्या प्रॅक्टिसमुळे हा टाइम कमीत कमी कोलॅप्स होऊन जाईल आणि आपल्या कमीत कमी वेळेत डीप फिलिंग येतील. त्याच्यासाठी आपण आज हार्टवर जातोय. The heart magic practice is designed to powerfully increase the depths that you feel gratitude by focusing your mind on the area of your heart as you say and feel the magic words thank you. तर आपण हे डिझाईन केलंय, हा चॅप्टर डेप्थ मध्ये डिझाईन केलाय तिने त्याच्यासाठी की माइंडवर फोकस करण्यासाठी, आपल्या हार्टवर फोकस करण्यासाठी, की आपण मॅजिकल वर्ड थँक्यू किती जास्तीत जास्त फील करू. तर सायंटिफिक रिसर्च हॅज शोन दॅट बाय फोकसिंग ऑन युअर हार्ट ॲज यू फील ग्रॅटिट्यूड द रिदम ऑफ युअर हार्ट इमिजिएटली बिकम्स मच मोर इवन अँड हार्मोनियस, रिझल्टिंग इन मेजर इम्प्रुव्हमेंट्स इन युअर इम्युन सिस्टीम अँड हेल्थ. तर त्यांनी सायंटिफिक रिसर्च केलाय, जेव्हा आपण हार्ट पासून कोणत्याही फिलिंग चांगल्या डीप फील करतो ना, की देवाला जी प्रार्थना म्हणतो, तर देवाबद्दल आपण आभार व्यक्त करतो किंवा कोणाबद्दल पण मनापासून, आपल्या आई वडिलांबरोबर पासून किंवा जॉबसाठी, ज्याच्यासाठी पण आपण मनापासून ज्याला धन्यवाद म्हणतो, त्यावेळेस आपली हार्टची जी फ्रिक्वेन्सी असते ना, ती त्यांनी मेजर केली आहे की हार्ट आपलं कसं फील करतं. सायंटिफिक स्टडी आहे, त्याच्यावर रिसर्च केलाय की आपलं हार्ट त्यामध्ये हार्मोनियस फील करतं. म्हणजे एकदम शांतीमध्ये येतं, पीसमध्ये येतं. त्याचा जो धगधग करायचा रेट आहे ना, जो बीपी वाढल्यावर कसा होतो, एकदम जोरात होतो, आणि बीपी कमी झालं, लो झालं तरी तो बिघडतो. तर तो रेट जो हार्मोनीमध्ये, हार्मोनी म्हणजे काय, बरोबर इक्वल, तो इक्वल जातो, खालीवर खालीवर, एकदम पल्स रेट असतो ना आपला, तो कसा नॉर्मल जातो, तसा होतो जेव्हा आपण डीप ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस फील केली. तर तेवढी कृतज्ञता, आभारी फील केलं आपण, तर त्याच्यावर रिसर्च झालाय. तर तो हार्ट नीट फील झाल्या, हार्टची वेवलेंथ म्हणजे जी पण हार्मनीमध्ये तो धडधड होत असल्यावर आपली इम्युन सिस्टीम इम्प्रूव्ह होते आणि आपली हेल्थ पण इम्प्रूव्ह होते, कारण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. जेव्हा आपण टेन्शन मध्ये येतो तर आपली हार्टबीट वाढते. मग हार्टबीट वाढल्यावर काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर प्रेशर येतं. जोर जोरात त्या प्रेशर, त्या हार्टचं प्रेशर, त्या रक्ताचं प्रेशर येतं. हार्टचं प्रेशर म्हणजे मग रक्तावर प्रेशर, रक्त जोरात पंप केलं जातं. रक्त पंप झालं मग रक्तवाहिन्यांवर येतं. रक्तवाहिन्यांवर प्रेशर राहिलं तर पूर्ण शरीरावर प्रेशर येतं. मग आपण असं वेगवेगळं पूर्ण फील करायला लागतो. शारीरिक लेवलला आपल्याला असं टेन्स फील होतं, जाम फील होतं, बॉडी अशी कंजेस्टेड फील होते, इन्सिक्युअर फील होते, किंवा मला कुठेतरी असं मी काय करू काय करू सुचत नाही. जे पण आपले प्रेशर येतं ना, ते हार्ट पासून स्टार्ट होतं पहिले आपल्याला. आणि तेच हार्ट आपण रिलॅक्स केलं तर ब्लड फ्लो नॉर्मल होतो, त्याची फ्रिक्वेन्सी नॉर्मल होते, सगळं नॉर्मल होतं. आपल्या ब्लड वाहिन्या नॉर्मल होतात, ब्लड फ्लो जातो. मग आपल्या ज्या सेल्स असतात, पेशीला रक्त पुरवठा इक्वली होतो, संत धारेत व्यवस्थित होतो. तर सगळं नीट राहील ना, आपलं हार्ट नीट झालं तर. म्हणून इम्युन सिस्टीम, हेल्थ सगळं इम्प्रूव्ह होतं. आणि जर कॉन्स्टंट आपला जॉबचा स्ट्रेस असेल किंवा फॅमिली स्ट्रेस असेल, इमोशनल स्ट्रेस असेल, आपल्याला कोणतंही टेन्शन असेल आणि हे आपण लॉंग टर्म घेत असू ना, तर आपल्याला क्रॉनिक डिसीज होतात म्हणतात. क्रॉनिक, क्रॉनिक म्हणजे का, क्रॉनिक म्हणजे जे खूप वेळ असे चालत आलेले, कारण तुम्ही तुमच्या बॉडीवर आहे ना खूप वेळ प्रेशर टाकत आले. तुमच्या बॉडीवर प्रेशर म्हणजे हार्टवर प्रेशर, हार्टवर प्रेशर म्हणजे हृदयाच्या वाहिन्यांवर प्रेशर. मग त्या वाहिन्या ज्या स्टीफ होतात, ज्या कडक होतात, तर मग ते आपले एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, हार्ट, मग ती रक्त पातळ व्हायची गोळी, ह्या सगळे डिसीजेस कशाशी रिलेटेड आहे, हार्टशी. आणि जेव्हा तुम्ही थँक्यू, आभार, शांत असं बोलता, तर हार्ट ऑब्व्हियसली पीस मध्ये जातं. त्याची जी धडधड असते, ती बीपी असतं ते एकदम छान होतं आणि ते पेशीपर्यंत तुम्हाला रक्त छान पोहोचवेल. आपली हार्ट चांगलं होणं म्हणजे आपली बॉडी चांगली राहणं, मग आपण चांगल्या ब्रेनला चांगलं रक्त जाणं, मग आपण चांगल्या माइंडसेट मध्ये येणं, मग आपलं डिसिजन मेकिंग चांगलं होतं. डिसिजन मेकिंग चांगलं असेल, पीस असेल डोक्यात, तर आपण रिलेशनशिप नीट टिकवू शकतो, की आपण त्या समोरच्या माणसाची बाजू समजून घेऊ शकतो. आपलं डोकं शांत तर कस्टमर पण शांत बोलू शकतो, बिझनेस चांगला करू शकतो. मग तो झाला तर मनी पण येऊ शकतो. म्हणजे एका हार्टच्या गोष्टीवर आपल्या किती गोष्टी डिपेंड आहे.
त्याच्यामुळे आजचं चॅप्टर एकदम असं डीप आहे. आपल्याला असं वाटतं फक्त हार्टचीच तर गोष्ट आहे, अरे पण युअर हार्ट इज मोस्ट व्हायटल पार्ट. कारण हार्ट आहे जे आपल्या जन्मापासून मरणापर्यंत आपल्या सोबत काय सगळे ऑर्गन्स तर आहेच, सगळे आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट हार्ट आहे ना. का हात कट झाला, पाय कट झाला, काही कट झालं तर ठीक आहे, करून घेऊ आपण ऍडजस्ट. डोळा बंद झाला, डोळे आंधळे झाले, नाकाचा वास गेला, कान बहिरे झाले, ठीक आहे, वी कॅन ऍडजस्ट. थोडं ब्रेन सैरवैर झाला, ब्रेनचा डिस्टर्बन्स झाला तरी ठीक आहे, हार्ट तर चालू आहे, जिवंत आहे. कोमामध्ये पण गेला माणूस तर हार्ट चालू आहे. म्हणजे किती लेवल पर्यंत हार्ट आपल्याला हेल्प करतो, आणि त्या हार्टच्याच वर सगळं जग आपलं डिपेंड आहे. जग म्हणजे आपलं जग, माझं अस्तित्व. माझं जग काय, जेव्हा मी आहे तर माझं जग आहे, नाही तर मीच गेलो तर मग जगाचा काय फायदा मला. तर हार्ट इज द कोर ऑर्गन. आणि ऑर्गन, हार्ट कसला ऑर्गन आहे म्हणजे बॉडीचा तर आहेच, पण इमोशनली पण हार्ट अटॅच आपलं जास्त. कारण इमोशनचा सगळ्यात पहिले इफेक्ट कुठे होतो, पायावर थोडी होतो इफेक्ट, हार्टवर होतो ना. काही पण आपल्याला धक्का बसला तर पहिले काय होईल, हार्ट कमी जास्त होतं, हार्टची बीट चुकते, काय म्हणतो, माझा ठोका चुकला, हृदयाचा माझा ठोका चुकला. किंवा कोणती आनंदाची पण गोष्ट आली तर आपलं तरी हार्ट असं म्हणतं नाही का, माझं हृदय आनंदाने वाहून चाललंय. तर सगळा जो परिणाम येतो आपल्याला जॉयचा, दुःखाचा, आनंदाचा, कोणतीही फ्रिक्वेन्सी, कोणतीही गोष्ट पहिले येते ती हार्टवर. त्यामुळे हार्ट नीट ठेवायचं असेल, आपली टोटल इम्युन सिस्टीम, टोटल हेल्थ, सगळे रिलेशनशिप, मनी, करिअर, तर सगळ्याचा बेस आहे हार्ट. त्यामुळे या प्रॅक्टिसला तुम्ही सगळ्यात जास्त सिरियस घ्या. तर इट टेक्स अ लिटिल प्रॅक्टिस द फर्स्ट टाइम यू ट्राय इट, बट इट इज वर्थ द एफर्ट. आफ्टर फ्यू टाइम्स you will get it, and each time you practice it your feeling of gratitude will increase exponentially. तर तुम्ही पहिले म्हणजे असं तुम्हाला ऑटो पायलट मोडवर बोलल्यासारखं वाटेल, पण थोड्या वेळाने तुम्ही ते प्रॅक्टिस करत करत तुमची ग्रॅटिट्यूड इतका एक्सपोनेन्शियली तुम्हाला कृतज्ञता आतून येईल ना, आणि तेवढं तुमचं हार्ट चांगलं होईल, त्याची हेल्थ चांगली होईल, तुमच्या जॉय वगैरे त्या पीस, त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला राहायला लागाल. तर टू प्रॅक्टिस हार्ट मॅजिक, फोकस युअर माइंड अँड युअर अटेन्शन ऑन द एरिया अराउंड युअर हार्ट. तर तुमचं अटेन्शन आणि माइंडचं पूर्ण डोळे बंद करून हार्टला फील करायचंय. इट डझंट मॅटर इफ यू फोकस ऑन द इनसाइड or the outside of your body. Close your eyes because it will make it easier, and while keeping your mind focused on your heart, mentally say the magic word thank you. तर आपण हे मेडिटेशन शेवटी करू. आता तिने तेच सांगितलंय, डोळे बंद करून आपण फोकस करायचा हार्टवर. तर आपण ते लास्टला करू, आपण समजून घेऊ आधी काय होतंय त्याच्याने. तर क्लोज युअर आईज बिकॉज इट विल मेक इट इझियर वाईल कीपिंग युअर माइंड फोकस्ड ऑन युअर हार्ट. मेंटली से द मॅजिक वर्ड्स थँक्यू. आपण डोळे बंद करून हार्टवर फोकस करून मॅजिक वर्ड म्हणायचे थँक्यू. वन्स यू हॅव प्रॅक्टिस इट फ्यू टाइम्स यू वोंट नीड टू क्लोज युअर आईज एनी मोर, बट ॲज अ जेंटल रूल यू विल फील मोर ग्रॅटिट्यूड व्हेन यू क्लोज युअर आईज. तर तुम्ही डोळे बंद करून तो थँकफुलनेस प्रॅक्टिस करायचा आहे. पहिले स्टार्टिंगला डोळे बंद करूनच करायचा आहे, आणि नंतर जसं तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही डोळे बंद पण नाही केले तर उघड्या डोळ्यांनी पण तुम्ही हार्टचं थँकफुलनेस करू शकता. तर देर आर सेव्हरल थिंग्स यू कॅन डू टू हेल्प यू गेट हार्ट मॅजिक डाऊन रिअली क्विकली. You can put your right hand on the area around your heart to keep your mind focused there while you say the magic words thank you. Or you can imagine that the magic words thank you are coming out of your heart rather than your mind as you say them. तर आपण एक हात आपला हार्टवर पण ठेवू शकतो, राईट हँड, आणि त्या एरियाच्या अराउंड आपण फील करू शकतो, आणि मग आपण मॅजिक वर्ड थँक्यू थँक्यू म्हणायचे, त्याच्याने फिलिंग वाढते. As part of today's magical practice, take your top 10 desires list and practice heart magic on each desire. Read each desire in your mind or out loud. And when you get to the end of reading each one, close your eyes, focus your mind on the area around your heart, keep your mind on your heart area, and say the magic words thank you slowly. Again, you can use the tips I have given above if it helps. After you have finished heart magic on each of your desire, you will have not only increased the depth of gratitude you are able to reach, you will also have dramatically increased your gratitude for your top desires. तर आपण टॉप 10 डिझायर केलेल्या होत्या स्टार्टिंगलाच ना, 10 विश लिस्ट आपल्या लिहिलेल्या आहेत की आपले ड्रीम्स काय आहेत, 10 डिझायर्स आहेत. तर 10 डिझायरच्या ती एक आपली लिस्ट घ्यायची, आणि एकेका डिझायरला माइंड मध्ये किंवा मोठ्याने बोलायचंय, आणि हार्टवर हात ठेवून बोलायचंय, डोळे बंद करायचे,
आणि आपल्या हार्टवर फील करायचंय, डोळे पण बंद करायचे आणि ती डिझायर पण मनात घ्यायची आणि तिच्याबद्दल थँक्यू थँक्यू म्हणायचंय आणि मग आपल्याला ती मनापासून हार्ट पासून फील करायची आहे. तर ती आपण ते हार्टची पण मॅजिक दिली त्या स्वप्नाला. म्हणजे त्या स्वप्नाची तर मॅजिक आपण ती इमॅजिन करतोच आहे, व्हिज्युअलाइज करतोच आहे स्वप्न पूर्ण झाले. प्लस आपण हार्टने म्हणजे एकदम डीप हार्टच्या फिलिंगने आपण त्यांना त्या स्वप्नांना अजून भावना दिल्या. तर ते आपलं टॉप डिझायर्सला दिल्या तर त्यांचे चान्सेस एकदम वाढतील की यू विल हॅव नॉट ओनली इन्क्रीज द डेप्थ ऑफ ग्रॅटिट्यूड यू आर एबल टू रीच, यू विल ऑल्सो हॅव ड्रॅमॅटिकली इन्क्रीज युअर ग्रॅटिट्यूड फॉर युअर टॉप 10 टॉप डिझायर्स. आपल्या ज्या टॉप डिझायर आहेत त्याला जास्त ग्रॅटिट्यूड मिळेल आणि त्या लवकर पूर्ण होतील. तर यू कॅन कंटिन्यू टू प्रॅक्टिस हार्ट मॅजिक ऑन युअर डिझायर्स रेग्युलरली इफ यू वॉन्ट टू स्पीड अप द रिसिव्हिंग ऑफ देम, or you can use heart magic anytime you say the magic word thank you. Even just using heart magic a couple of times a day will have a big effect on your happiness and on the magic in your life. तर आपल्याला दिवसभर काय होतं म्हणजे ते डिझायर्स फील करून हृदयावर हात ठेवून आपण म्हणू शकतो थँक्यू थँक्यू थँक्यू, की स्पीडअप होतील त्या डिझायर मॅनिफेस्ट व्हायला. हार्ट मॅजिक स्पीडअप होईल, आपल्या ग्रॅटिट्यूड डीप फील होईल, हे सगळं होईल. पण आता अजून काय करायचंय, नुसतं हार्ट मॅजिक पण आपण करू शकतो विदाऊट डिझायरची लिस्ट घेता. पण आपण हार्टवर हात ठेवून दिवसभरात कधी इमॅजिन हात नाही जरी ठेवला तरी मनात डोळे बंद करून आपण हार्टचा इमॅजिन करू शकतो, त्याला धन्यवाद देऊ शकतो हार्टला. तर याचा इफेक्ट काय होईल, आपल्या हॅपीनेसवर इफेक्ट होईल. कारण आपलं हार्ट हॅपी तर पूर्ण सगळं लाईफ हॅपी. हार्टला हॅपी केलं आपण तर पीक इफेक्ट आपल्या हॅपीनेसवर होईल आणि आपलं मॅजिक ऑफ लाईफ होईल, आपलं मॅजिक इन युअर लाईफ. तर आपलं लाईफ हॅपी होईल. त्यामुळे हॅपीनेस वाढवायचा असेल तर पहिले हार्ट मॅजिक करायचं. तर आपल्याला हे नवीन टूल मिळालं. आजकाल फूड स्टेप होतं, आज मॅजिक म्हणजे हार्टचं मॅजिक आहे. असं ती रोज वेगवेगळे टूल्स देतात. तर हे बसल्या बसल्या आता आपण एक एक डेली केलंय. मग नंतर जेव्हा आपल्याला जसं जसं ज्या ज्या वेळी जे सुचेल ते करत राहायचं. म्हणजे जे आपल्याला जास्त इफेक्ट देतंय आपण शोधायचं की कोणत्या ह्याच्यानी मला जास्त इफेक्ट होतो, कोणत्या गोष्टींनी मला फास्ट रिझल्ट येतात. तर ते आपण करत करत त्या प्रॅक्टिसेस, काहींच्या फेवरेट प्रॅक्टिसेस असतात. चला चालता चालता 100 वेळा थँक्यू तर म्हणतोच आपण, तसं करा. काहींना बसल्या बसल्या हार्ट फील करायचंय, तसं करा. मॅजिक चेक आपण चिकटवलाच आहे. हेल्थ बसलोच आहे आता काही काम नाही तर हेल्थचे ग्रॅटिट्यूड करा. काही बसलोय तर आपण डिझायर मनीचे ग्रॅटिट्यूड करू, पप्पा मम्मीचे करू, किंवा नवरा बायकोचे पोरांचे करू. असं काहीतरी आपण आहे ना डेली काहीतरी एक प्रॅक्टिस घ्यायची. म्हणजे ही तर आहेच होमवर्क सोडून, होमवर्क आहेच पण होमवर्क संपेल जेव्हा आपले डेज संपतील तेव्हा डेली आपण हे काहीतरी प्रॅक्टिस मध्ये ठेवायचंय. कारण ते संपल्यावर मग आपलं परत मॅजिक डाऊन होऊन जाईल, मग परत आपण त्याच लेवलला जातोय. मग काय उपयोग की 1 महिना आपण मॅजिक प्रॅक्टिस करून. तर ते नंतर त्या डेज मध्ये पण राहिलं पाहिजे. Once you have practiced heart magic few days times, you will feel a huge increase in the depth of your feeling. And with gratitude, it's all about the depth of the feelings. Because the deeper the feeling, the greater the abundance you will receive. तर तुमच्या फिलिंग्स मध्ये तुम्ही आतापर्यंत जे थँक्यू ऑटोमॅटिकली असं म्हणत होते ना मेकॅनिकली, तर ते न होता आपल्या भावना खूप वाढतील त्या ग्रॅटिट्यूडच्या, हृदयावर फोकस केल्यामुळे. आणि अबंडन्स येईल आपल्याकडे, अबंडन्सची फिलिंग पण येईल आणि त्याचे आपले स्वप्न लवकर पूर्ण होतील. तर मग हे आपल्याला आता करायचं आहे. द इनिशियल फिजिकल सायन्स दॅट यू हॅव इन्क्रीज द डेप्थ ऑफ युअर फिलिंग्स कुड बी दॅट यू गेट अ टिंगलिंग फिलिंग अराउंड युअर हार्ट. तर आपण जर रोज हार्टवर हे करत राहिलो ना फोकस, तर आपल्याला तिथे टिंगलिंग फिलिंग म्हणजे असं काहीतरी होतंय, काहीतरी असं गुदगुल्यांसारखं किंवा काहीतरी सेन्सेशन्स तिथे फील होतील आपल्या हार्ट जवळ, जर आपण हार्टच्या हात ठेवून ग्रॅटिट्यूड केले तर. और फील अ वेव ऑफ जॉय रश थ्रू युअर बॉडी. असं अचानक आपल्या अंगातून एक अशी आनंदाची नाही का लहर येते कुठून तरी, असं असं छान असं हृदयातून पोटातून असं काहीतरी आपल्याला वाटतं की छान झालंय काहीतरी, तशी फिलिंग येते. युअर आईज मे फील विथ टीयर्स. कधी कधी इमोशनल होऊन जाऊ आपण जर हार्ट हार्ट प्रॅक्टिस करत असताना हार्ट ग्रॅटिट्यूड. तर आपल्या डोळ्यातनं अश्रू पण येऊ शकतात. और यू मे गेट गुजबम्स, म्हणजे असं एकदम शहारे आल्यासारखं होऊ शकतं, छान वाटू शकतं, टीयर्स येऊ शकतात. एव्हरीथिंग इज नॉर्मल. आणि कधी कधी आपल्याला इमोशनल वाटत असेल तर टीयर्स येणं पण चांगलं आहे. कारण टीयर्स मध्ये काय होतं, आपल्या बॉडीत ज्या वाईट भावना असतात ना त्या आपल्या अश्रूंद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे अश्रू येणं पण चांगलं आहे. असं नाही की मी रडत बसली मग वाईट झालं मग मी डिप्रेस फील केलं, असं नाही. अश्रू येणं इज अ गुड थिंग, जेव्हा आपण चांगले प्रॅक्टिस मध्ये अश्रू आले पाहिजे, पण भांडणात नाही. तर म्हणजे ग्रॅटिट्यूड मध्ये मेडिटेशनला रडू आलं ना तर चांगलं असतं की तुमचं हार्ट स्वच्छ झालंय, अर्थ तो आहे. आणि कधी कधी आपण क्लिनिंग करत असतो जेव्हा
तर आपल्याला आळस पण येतो. जसं होपोनोपोनो मध्ये, टॅपिंग मध्ये त्या टेक्निक्स आहे वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये आळस पण येतो. तर आळस येणं इज ऑल्सो गुड थिंग, की आपल्यातली निगेटिव्हिटी चालू जात असते त्याच्यामुळे. जे झोप आलेली आळस नाही, काहीतरी आपण प्रॅक्टिस करत असताना जर आळस आला तर आपल्यातली निगेटिव्हिटी जात असते. टीअर्स गेले तर आपण प्युअर होत असतो, अशा त्या सिम्बॉल आहेत ते. बट विदाउट एक्सेप्शन यू विल बिगिन टू फील अ डेप्थ ऑफ पीस अँड हॅपीनेस यू हॅव नेव्हर फेल्ड बिफोर. तर तर आपण असं जर प्रॅक्टिस करतच राहिलो, आपण खंड नाही केला, तर आपण इतका डेप्थ ऑफ पीस, इतक्या डीप लेवलची पीस, सुकून, शांती आणि हॅपीनेस सगळं फील करू ना, जे आपण कधीच फील नाही केलं. आपण सगळे कशाच्या शोधात आहे? आपल्याला काय वाटतं, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पोरं पाहिजे, नवरा पाहिजे, हेल्थ पाहिजे, सगळं पाहिजे. का पाहिजे पण? कुठेतरी आपल्याला शांती पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे. आपल्याला काय वाटतं, माझं करिअर झालं मग मला शांती येईल, मग मला लग्न झालं मग शांती येईल, मग पोरं झाले मग शांती येईल, मग नंतर काहीतरी गाडी बंगला झालं मग शांती येईल, मग मी बॉस झालो तर शांती येईल. पण मिळाली का ती शांती आपल्याला? एका मागे एक गोल 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 अचीव करतोय, आपल्याला गोल अचिव्हमेंट होतोय, शांती नाही येते. तर ती शांती जी येते ना, ती अशा प्रॅक्टिस करून, आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी हाय होते तेव्हा येते. तर तो पीस आणि हॅपीनेस जर फील करायचा असेल तर त्यांनी जास्तीत जास्त आपण हार्टची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे जे पण मेडिटेशन 2 मिनिटं का करेना, हात हार्टवर ठेवायचा आहे, राईट हँड, आणि फील करायचंय त्या पूर्ण एरियामध्ये, की आपण असं शांत, थँक्यू, आभार, देवाचा धन्यवाद, ज्यांचा पण धन्यवाद मानायचा आहे तो माना, निसर्गाचा माना, आणि आपण छान फील करू शकतो. डीप पीस, आपल्याला सुकून मिळेल तिथेच. आणि मग गोल तर अचीव होतच राहणार आहे, पण जेव्हा तुम्ही पीस फील कराल ना, तर तुमचा गोल अचिव्हमेंटचा वेग वाढेल, स्पीड वाढून जाईल सगळा. आपण टेन्शन मध्ये अचीव करतोय सगळं, तर विचार करा, टेन्शन मध्ये कसं अचीव होणार आहे? होतं, बट त्याचा स्पीड कमी आहे ना, स्ट्रगल वाटतं ते आपल्याला, किती मेहनत आहे असं वाटतं. पण जेव्हा आपण पीस मध्ये अचीव करायला लागू, तर आपल्याला ते स्ट्रगल पण नाही वाटणार. आपल्या शांतीत एका मागे एक गोल आपलं पूर्ण होतंय असं वाटेल. तर आता मॅजिक प्रॅक्टिस नंबर 20, हार्ट मॅजिक. तर तिने सकाळची पहिली दिली आपली, काउंट युअर ब्लेसिंग. सकाळी 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे, 10 ब्लेसिंग आपण लिहायचे डेली. तर फोकस युअर माइंड अँड युअर अटेन्शन ऑन द एरिया अराउंड युअर हार्ट. तर आपल्या हार्टच्या अराउंड जो एरिया आहे त्याच्यावर आपल्या मनाने फोकस न्यायचा आहे. क्लोज युअर आईज अँड वाईल कीपिंग युअर माइंड फोकस्ड ऑन युअर हार्ट मेंटली से द मॅजिक वर्ड्स थँक्यू. आपण मनातल्या मनात म्हणायचंय थँक्यू, थँक्यू, थँक्यू. किंवा ज्यांना शक्य आहे मोठ्याने म्हणणं, त्यांनी मोठ्याने म्हणा. Take your top 10 desire list and practice heart magic by reading each desire and then closing your eyes. Focusing your gratitude on the area around your heart and slowly saying thank you again. आपली टॉप 10 जी डिझायर आहेत, आपले स्वप्न आपण जे लिहिले स्टार्टिंगला, ते घ्यायचे आणि प्रत्येक विशला आपण डोळे बंद करून हृदयावर हात ठेवून थँक्यू म्हणायचंय. आणि त्याच्याने आपण त्या स्वप्नांबद्दल, हार्टबद्दल जास्त डीप कृतज्ञता व्यक्त करायची. तर जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड, से द मॅजिक वर्ड्स थँक्यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. आजचा चॅप्टर तर भरपूरच छोटा होता. तर आपण रात्री मॅजिक प्रॅक्टिस करून झोपायचंय. तर आता ह्याच्यामध्ये तेच आहे, की आपण जेवढं हार्ट पासून ज्या फिलिंग करू ना, तेवढं आपल्याला ते जास्तीत जास्त फील होत जाणार आहे. दुसरं मी कालचं तेच सांगत होते. काल एक पॉइंट मला तो सांगायचा राहिला, की जेव्हा मॅजिकल फुटस्टेप आपण करतो ना, तर मॅजिकल फुटस्टेप म्हणजे आपण कोणतं पण गोल आहे आपलं, कोणत्या पण दिशेला जायचंय, तिथे काय म्हणतो आपण, पहिले एक पाऊल तर टाक, मग तू पुढे जाशील. पहिले एक पाऊल तर टाक, कोणते पण गोष्टीमध्ये पहिले एक स्टेप घे, किंवा पहिली एक ऍक्शन घे, हे आपण म्हणत असतो जेव्हा मॅजिकल फुटस्टेप आपण जेव्हा करतो तेव्हा. म्हणजे मॅजिकल फुटस्टेपने कोणतं पण गोल अचीव्ह करताना आपण म्हणतो ना, की पहिले एक स्टेप करून बघ, पहिले एक ऍक्शन घेऊन बघ. तर ते असतं. तर आपण जेव्हा मॅजिकल फुटस्टेप करतोय, तर त्या दिशेने आपण थँकफुलनेसच्या, ग्रॅटिट्यूडच्या दिशेने एक पाऊल टाकतोय ना, तर आपल्याला ज्या पण गोष्टीत भरभराटी हवी आहे, त्या गोष्टीमध्ये आपण ग्रॅटिट्यूड करायला लागलो, की ती गोष्ट भरभराटीची होते. तर आपण ते फुटस्टेप करताना आपल्याला जे करिअर करायचंय, जे गोल अचीव्ह करायचंय, त्याचे पण मार्ग सापडतील आपल्याला. फक्त आपण आहे ना, तिथे खूप डीप फोकसने असलो पाहिजे. ते 100च्या आपण स्टेप घेणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ कृतज्ञता, थँकफुलनेस हेच असलं पाहिजे. तिथे आपण दुसरं काही फील नाही केलं पाहिजे, की स्वयंपाकात काय बनवू, मग घरी काय झालं, मग बॉसशी भांडण झालं, मग कलिग असा बोलला, मग मी उद्या ऑफिसला कसं जाऊ. हे जर डोक्यात घेऊन आपण तोंडानी तोंडानी थँक्यू म्हणत राहिलो,
तर ते नाही होणार. आणि तुम्ही त्या फुटस्टेप घेतच आहे ना, तुम्हाला रस्ते सुचतील की हा, हे माझं क्रिटिकल टास्क होतं, मी हे अचीव कशी करू, किंवा मला ह्या इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन होत नाहीये, तर तो मी प्रिपेअर कसा करू. तर मॅजिकल फुटस्टेप म्हणजे मेकॅनिकल कर्मकांड नाही दिलेले इथे, की नाही का आरती सोडून आपण आता फुटस्टेपवर फोकस करायचंय. कर्मकांड नाहीये हे. त्याच्यात खूप मोठे सायन्स आहे, रिसर्च आहे. तसा तिने प्रॅक्टिसेस त्या ऍड केल्या आहेत. तर आपल्याला रस्ते सापडतील, आपल्याला फोकस येईल, आपल्याला पीस येईल, शांत येईल. सोल्युशन कोणत्या डोक्यात असतात, जेव्हा शांत माइंड असतं तेव्हा सोल्युशन येतात. तर त्या चालता चालता तिने सांगितलंय की त्या तुम्हाला भेटतील. आज हार्टवर पण तिने सांगितलं, हार्ट चांगलं राहील तर हेल्थ चांगली राहील, हेल्थ चांगली तर रिलेशनशिप चांगली, करिअर चांगलं, फोकस चांगलं, मनी ऑटोमॅटिक येईल आणि डिझायर आपोआप पूर्ण होतील. तर प्रत्येक गोष्टीचा आहे ना तिने बेस पकडलाय, की कोणत्या बेसवर काम करायचंय, तेव्हा पुढे जाऊन ती झाड मोठं होणार आहे, मग ते रिझल्ट येणार आहे. म्हणजे सीड सीड जी आहे ना, ती ही मॅजिक प्रॅक्टिस मध्ये येते. आपण प्रत्येक वेगवेगळी सीड लावली आहे, आणि आपण ह्या प्रॅक्टिसेस ज्या आपण आता शिकत आलोय, त्या 2-3 प्रॅक्टिसेस तुम्ही कंबाईन, जरी होमवर्क एकाचाच असला असाइनमेंट, तरी त्या 2-3 मेंटली मेंटली करत राहा कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळ्या ज्या तुम्हाला पटतायत. मॅजिक चेक आपण लावलाच आहे, हेल्थचं पण आपण लावलं होतं स्लोगन, की थँक्यू फॉर माय द आयडियल हेल्प, परत थँक्यू फॉर द मनी आय हॅव रिसिव्ह थ्रू आउट माय लाईफ. असं ते सगळं करत राहिलो ना, तर आपलं होतं सगळ्या गोष्टी. आणि आज मी हे पण ऐकलं की आपण गोष्टी का होत नाही आपल्या. तर समजा आता लहान मुलगा आहे, तो लहानपणापासून म्हणतोय मला इंजिनियर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. पण त्याच्या पप्पाला वाटतंय त्याने इंजिनियर नको व्हायला, त्याने डॉक्टर व्हायला पाहिजे. तर तो म्हणतोय पप्पा डॉक्टर हो, डॉक्टर हो, डॉक्टर हो. आणि त्या मुलाला त्यांनी जबरदस्ती इंजिनिअरिंगला, डॉक्टरला टाकलं. तर आता काय होईल? म्हणजे त्या मुलाचं मॅनिफेस्टेशन एकीकडे चाललं होतं, तो त्याच्या ऍक्शन्स घेत होता, त्याला तो इंटरेस्ट येत होता, तो ते अभ्यास करत होता. आणि पप्पाच्या ऍक्शन वेगळ्या होत्या, पप्पाच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन वेगळा होता, त्याच्या डोक्यात वेगळं इमॅजिनेशन होतं मुलाबद्दल. तर काय होईल? तो मुलगा काहीच होऊ नाही शकणार नीट. तो ना धड डॉक्टर होईल ना धड इंजिनियर होईल. तो मनातून वेगळा असेल, फिजिकली वेगळा असेल. त्याच्यामुळे आपल्या मॅजिक म्हणजे आपलं मॅनिफेस्टेशन का होत नाही? कारण आपल्या मनात वेगळ्या डिझायर्स असतात, पण आपण आहे ना लोकांना धरून, लोकांचं ऐकून, कोणाचं, समाजाचं, आई वडिलांचं, ह्याचं त्याचं ऐकून आहे ना, आपण वेगळ्या डिझायर तयार करतो. सोशल प्रेशरमध्ये किंवा घरच्यांच्या प्रेशरमध्ये ज्या डिझायर तयार करतो, मग त्याच्यामध्ये आपला रेझिस्टन्स येतो. मग आपण फुल्ली कन्व्हिन्स नाहीये. म्हणजे आपल्याला वाटतं मी लिहिली, डिझायर लिस्ट लिहिली, माझ्या वहीत लिहिलं, एवढ्या महिन्यात एवढं टार्गेट, तेवढ्या ह्या वर्षात हे टार्गेट, सगळं लिहून टाकलं, कुठलं करिअर करायचं, काय ह्याच्या ह्या लेवलला, ह्या वर्षी ह्या लेवलला, पुढच्या वर्षी. पण मी फुल्ली कन्व्हिन्स्ड आहे की मला हेच करायचंय. जर ते कन्व्हिन्स असाल तरच तुमचं लाईफ तुम्हाला ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होणार आहे. कधी कधी ना आपल्या मनातच डाऊट असतो, आपण दुसऱ्याला प्रूव्ह करायला काहीतरी करत असतो. कधी कधी माझं पण असं झालंय, की आपण दुसऱ्याला प्रूव्ह करायला खूप गोष्टी करत असतो, की मी यांना प्रूव्ह करून दाखवेल, त्याला प्रूव्ह करून दाखवेल, मी एवढी सॅलरी मिळवून दाखवेल, मी ते जॉब करून दाखवेल. सगळं आहे, पण ह्याच्यामध्ये स्ट्रेसफुल कोण होतं? आपणच होतो स्वतः. कोणी दुसऱ्यांनी आपल्याला त्या परिस्थितीत ढकललेलं नसतं, आपणच ढकललेलं असतं. आपण कन्व्हिन्स नाहीये, पहिली गोष्ट. आपण दुसऱ्याला प्रूव्ह करायला काहीतरी करतो. त्यामुळे जे तुम्हाला कन्व्हिन्स्ड असेल, तुमच्या मनाला कन्व्हिन्स्ड असेल, तुमच्या नवऱ्याला काय वाटतं, बायकोला काय वाटतं, आई बापाला काय वाटतं, सोसायटीला काय वाटतं, बॉसला काय वाटतं, ते सगळे प्रेशर घेऊच नका. तुम्हाला काय वाटतं तेच मॅनिफेस्ट होणार आहे. आणि जर तुम्हाला वेगळं वाटतंय तर पण तुम्ही सोसायटीचं ऐकून, लोकांचं ऐकून एक काहीतरी गोल ठरवले, आता मी ही सगळे म्हणतायत ना, मग मी हे गोल ठरवतो, ते गोल तुमचं नाही मॅनिफेस्ट होणार. कारण तुमच्या आतमध्ये कन्व्हिक्शन नाहीये, तुमचं सेल्फ लव्ह नाहीये. दॅट गोल इज कमिंग फ्रॉम कम्पॅरिझन, फ्रॉम सेल्फ हेट्रेड, की मी वर्दी नाहीये, मी प्रूव्ह केलं नाही, आता मला प्रूव्ह करायचंय. तर मी आज तेच ऐकत होती की म्हणजे फेल्युअर असतं ना, जसं फिअर ऑफ फेल्युअर, तर फिअर ऑफ सक्सेस पण असतं. कारण आपल्या मनात फिअर काय सक्सेस बद्दल, आपण कन्व्हिन्स नाहीये त्या गोष्टीबद्दल, आपल्याला सक्सेस व्हायचंय का ह्याच्यातच. आता त्या मुलाला जसं इंजिनियर बनायचं होतं स्वतःपासून, पण पप्पाला डॉक्टर बनवायचं होतं, मग त्यांनी डॉक्टरला ऍडमिशन घेतलं, तर त्याला फिअर ऑफ सक्सेस आहे. फिअर ऑफ सक्सेस काय आहे? कारण जर चुकून मी डॉक्टर झालो, पण मी चांगलं डॉक्टर नाही होणार ना. म्हणजे त्याच्या सक्सेसफुल डॉक्टर मी व्हायचं नाही, असंच आहे ते मनात डीप डाऊन कुठेतरी सबकॉन्शियसला. म्हणून आपलं फिअर ऑफ सक्सेस काय आहे आणि फिअर ऑफ फेल्युअर काय आहे, हे आपण शोधलं पाहिजे. हे थोडं कळायला तुम्हाला कळतंय की नाही, आय डोंट नो, बट समजून घ्या की फिअर कसली आपल्या मनात. सक्सेसची पण फिअर असते. कधी कधी बायकांना पण आहे ना, मला जॉब करायचा 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 असतो, पण त्यांना फिअर ऑफ सक्सेस असतं, कारण घरात एक कम्फर्ट झोन झालाय. आता माझ्या आदत, ज्या पण हॅबिट्स आहेत त्या बनल्या आहेत आता, आणि त्याच्या आउट ऑफ जायचंय, तर ब्रेन रेजिस्ट करतो.
ब्रेन म्हणतो की एवढं चांगलं चांगलं चाललंय ना, तू घरी बसली व्यवस्थित सगळं सुटेबल व्यवस्थित चाललंय, कशाला आउट ऑफ कम्फर्ट झोन जाते. तर आपला ब्रेन आहे ना असा प्रूफ देतो आपल्याला की तो बरोबर तू घरीच राहिली पाहिजे, किंवा तो प्रोटेक्ट करतो, आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसू देत नाही. त्याच्यामुळे गोल शोधताना आपण व्यवस्थित शोधले पाहिजे. आणि शोधले ना आता गोल, ठीक आहे मला जॉब करायचा आहे, पण आपल्या ब्रेनला व्यवस्थित प्रूफ दिले पाहिजे, व्यवस्थित ट्रेनिंग दिलं पाहिजे. ते सगळं सेल्फ बिलीफ तोडल्या पाहिजे, भरपूर काम करायचं असतं बॅकग्राऊंडला. आपण एक गोल देतो त्याच्यासाठी, तर ते स्वतःला कन्व्हिक्शन वालं आणि चांगलं गोल द्या, तर तेव्हा ते सगळे मॅनिफेस्टेशन आपले होतील. नाहीतर मग लोक खूप वर्ष प्रॅक्टिस करतात आणि मग म्हणतात की काहीच नाही होते. तर असं नसतं. बाकी मग आज काय, कोणाला बोलायचंय, काय करायचंय, काय चाललंय? आत्ता जॉईन झाले, संपले, आजचा टॉपिक छोटा होता. आपण मेडिटेशन घेऊया आज हार्टचं. आणि हार्टचं मेडिटेशन किंवा हार्टचं फिलिंग आहे ना सगळ्यांनीच करा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हेल्थ पण छान राहील आणि सगळं फायनली तिथूनच चांगलं होईल. क्लोज करा सगळे. श्वासावर लक्ष द्या. डीप श्वास घ्या पोटातून. होल्ड करा आणि मग हळूच सोडा, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या पोटात, होल्ड करा आणि हळू श्वास तोंडाने सोडा. बाहेर होल्ड करा, श्वास थांबून ठेवा. डीप श्वास घ्या परत, होल्ड करा, रिलीज. सगळ्यांनी आपला राईट हँड, हात दोघं हात ठेवले तरी चालेल. आधी राईट हँड ठेवा, त्याच्यावर लेफ्ट हार्टवर ठेवा. आपल्या हार्टची धडधड फील करा. हार्टला मनापासून थँक्यू म्हणा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण जन्माला आलो तर पहिलं सोनोग्राफीत आपलं हार्ट दिसतं. पहिले पोटात होतो ना आपण, तेव्हा पहिले हार्ट फॉर्म होतं आपलं. तर सोनोग्राफीला आपण जातो, पहिले हार्ट त्या हार्टवर मग आपले अदर बॉडी पार्ट सगळे बोन्स वगैरे येतात. लंग्स, बोन्स, बॉडी सगळे हार्टवर नंतर कव्हर चढवलं जातं. पहिले तयार होतं आपलं हार्ट. पण गर्भात असताना पहिलं आपला हार्ट तयार होतो आणि शेवटी आपण जातो तेव्हा आपण फर्स्ट हार्ट होतो. हार्ट जो आहे ना आपला महत्वाचा पार्ट आहे, त्याला आपण धन्यवाद म्हणूया की तू माझ्यासोबत इतक्या छान, तेव्हापासून माझी छान साथ देतो जेव्हा पहिल्यांदा माझं अस्तित्व निर्माण झालं. तेव्हापासून अविरत काम करतोय माझ्यासाठी. किती लिटर दररोज रक्त तू पंप करत असणार.
कधी तुझ्याकडे प्रेमाने बघितलं नाही. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू माय हार्ट. आय लव्ह यू माय हार्ट. थँक यू, तू माझ्या जन्मापासून कायम धडधडत आलाय. माझ्या सगळं रक्तवाहिन्यां थ्रू रक्त पुरवठा केलाय. माझ्या पेशी पेशीपर्यंत रक्त पुरवठा केलाय. माझ्या ब्रेन पर्यंत तू रक्त पाठवलंय. त्याच्यामुळेच विचार करू शकते की मी काय करते काय नाही. माझे सगळे सेन्सेस रक्त पुरवठ्यावर चालू आहेत. ही सगळी बॉडी रक्त पुरवठ्यावर चालू आहे. तो जेवढा हात ठेवला आपण त्याचे सगळे सेन्सेशन फील करा. हार्टच्या एरिया मधले जेवढा आपला पंजा आहे तेवढे सेन्सेस आपण फील करूया. डीप फील करा. हार्टच्या आजूबाजूला जी एनर्जी असेल एकाच हात राईटच हँड ठेवा फक्त आणि फील करा की कसं फील होतंय आपलं हार्ट. मोठा श्वास घ्या हार्ट मध्ये. माझ्या सगळ्या भावना समजून घेतो. मी हसली की हसतो. मी चिडली की तो पण चिडतो आणि जास्त जोरात हार्ट पंप होतो आणि सगळ्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो. सॉरी हार्ट, मी कायम तुझ्यावर चिडत आले, लोकांवर चिडत आले आणि शिक्षा तू भोगली. मी तुला आता जास्तीत जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करेन. मी रोज तुझी कृतज्ञता व्यक्त करेल. मी रोज तुझे आभार मानेल की तू तिथे आहेस म्हणून मी आहे. तू हेल्दी हॅपी आहेस म्हणून मी आहे. तूच माझ्या सगळ्या भावना समजून घेतो आणि त्या भावनांवर लगेच रिॲक्ट होतो. पण मी तुला आता जास्तीत जास्त समजून घेईन आणि तुला शांत राहण्याचा प्रयत्न ठेवण्याचा प्रयत्न करेल. जेवढं माझं हार्ट शांत हार्मनी मध्ये राहील तेवढं पीसफुल मी फील करेल. तेवढं माझ्या सगळ्या हृदय वाहिन्यांवर ताण कमी येईल. शरीरावर ताण कमी येईल. माझ्या हार्ट बद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करेल. थँक यू हार्ट. थँक यू. थँक यू. आय लव्ह यू. मी स्वतःच्या प्रत्येक बॉडी पार्टवर खूप प्रेम करते. त्यांची खूप काळजी घेते. मी दुसऱ्यांसाठी माझ्या हार्टला त्रास देणार नाही. मी असे शब्दप्रयोग पण करणार नाही की माझं रक्त जळजळलं, हार्टचा ठोका चुकला, म्हणजे आग झाली, डोक्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. हे शब्दप्रयोग मी नाही करणार. मी फक्त शांती, प्रेम, कृतज्ञता हे फील करत राहील. ते शब्द म्हटले तरी हार्टला कसं फील झालं ते बघितला डिफरन्स. पण आता शांत फील करत होतो आणि मी जे शब्द उच्चारले त्याच्यानी पण हार्ट थोडीशी फिलिंग चेंज झाली आपली. त्यांना कळला असेल डिफरन्स. तर आपण किती वेळा ते शब्द प्रयोग करतो आणि आपल्या हार्टला हानी पोहोचवतो. फक्त शब्दांनी पण आपल्या हार्टला त्रास होतो, पण आपण ते लक्ष देत नाही. मी शांतता तुला देईल, पीस देईल, मी आभार व्यक्त करेन, मी खूप प्रेम करेन.
माझ्या बॉडीची, माझ्या सगळ्या बॉडी पार्टची, हार्टची काळजी फक्त मी घेईल. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. माझी जबाबदारी आहे की मी माझ्या हार्टची काळजी घेतली पाहिजे. फक्त व्हॅलेंटाईन डे ला कोणीतरी हार्टची काळजी घेईल आपल्या, असं नाही. त्या हार्टची काळजी मी रोज घेईल. त्याला हार्मोनी मध्ये ठेवेल, त्याला बॅलन्स देईल, त्याची हार्टबीट, त्याची पल्स रेट एकदम छान चालू राहील, एकदम रिदम मध्ये, एकदम छान रिदम चालू राहील असं मी काळजी घेईल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय एम सॉरी हार्ट, प्लीज फॉरगिव्ह. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. फिलिंग्स बघा स्वतःच्या कशा फील होत आहेत शांततेत. पीस, सुकून, हार्मोनी. शरीर किती स्टेबल झालंय ते बघा. हार्ट किती स्टेबल झालंय ते बघा. माइंड किती शांत झालंय ते बघा. काय काय सेन्सेशन शरीरात येत आहेत. डोळ्यातून पाणी येत असेल तर येऊ द्या. शहारे येत असतील तर ते बघा. फील काम, फील पीस. कसली घाई नाही तुम्हाला. या परिस्थितीत, या घरात, या सिच्युएशन मध्ये आता खूप शांततेत आहे, पीस मध्ये. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू. श्वासावर लक्ष द्या. हात रब करा डोळ्यांवर. चलो बाय बाय. छान वाटलं. आपलं हार्ट किती दुर्लक्षित होतं. आयफोन कोण थँक्यू म्हटलं मला कळलं नाही. काल नाव बदललं, आज परत आलं होतं. चालेल, चलो बाय बाय, थँक्यू.